पांढरकवडा प्रेस क्लबतर्फे आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती उत्साहात साजरी। पांढरकवडा येथे दिनांक 6 जानेवारी रोजी पांढरकवडा प्रेस क्लबच्या वतीने मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती स्थानिक विश्रामगृहात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमास शहरातील पत्रकार व प्रेस क्लबचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून व आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्याला आदरांजली वाहिली। कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पांढरकवडा प्रेस क्लबचे अध्यक्ष अशोक बेले यांनी आचार्य जांभेकर यांच्या कार्याचे महत्त्व विशद केले। ते म्हणाले की 6 जानेवारी 1812 रोजी जन्मलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 साली दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू करून पत्रकारितेचा भक्कम पाया घातला। समाजप्रबोधन, विज्ञाननिष्ठ विचारसरणी आणि आधुनिक शिक्षणाचा प्रसार हे त्यांच्या पत्रकारितेचे प्रमुख उद्दिष्ट होते। त्यांच्या विचारांनी मराठी पत्रकारितेला नवी दिशा मिळाली असून आजही त्यांचे कार्य पत्रकारांसाठी प्रेरणास्रोत आहे, असे त्यांनी नमूद केले। यानंतर पांढरकवडा प्रेस क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमास प्रेस क्लबचे अध्यक्ष अशोक बेले, सचिव संदीप बाजोरिया, दामोदर बाजोरिया, नरेश मानकर, अरुण डोंगशनवार, संतोष सिंह सेंगर, सौरभ बेले, चेतन सामजवार आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। कार्यक्रमाचा शेवट पत्रकारितेतील मूल्ये जपण्याचा संकल्प करून करण्यात आला। स्थानिक वार्ता, स्थानिकांचा आवाज, स्थानिकांसाठी।